नमस्कार सगळ्यांना. मी मोहिनी घारपुरे देशमुख. हा व्हिडिओ करण्याचं कारण असं वाटलं की एका बातमीने मी 2-3 दिवस झाले ना प्रचंड अस्वस्थ आहे. ती बातमी होती, खरं तर ती फेसबुक पोस्ट होती. नाशिकचे सुप्रसिद्ध पत्रकार सुधीर कावळे सर यांच्या मावशीची हत्या करण्यात आली आहे आणि त्यांचं वय 80च्या वर होतं. ती माऊली घरात एकटी होती आणि त्यांची मुलगी, त्या दोघी जणी राहत होत्या. त्यांची मुलगी घरोघरी स्वयंपाकाची कामं करून त्या दोघींचं कुटुंब चालवत होती. जेव्हा सरांनी ही त्यांच्या घरात घडलेली घटना फेसबुकवर शेअर केली, त्याच्यासोबत त्या मावशींचा फोटोही शेअर केला होता. जो फोटो पाहून अत्यंत अस्वस्थ व्हायला झालं आहे मला, की घराघरात ज्येष्ठ नागरिक राहत आहेत, ते सुरक्षित का नाही आहेत? आपण ज्येष्ठ नागरिकांकडे लक्ष का देत नाही आहे? आणि जर त्यांना मदतीची गरज होती, त्या जर बराच वेळ घरात एकट्या राहणार होत्या, तर त्यांच्या सोबतीला कोणी जाऊन थांबलं असतं तर कदाचित हा प्रसंग टळला असता का? असे असंख्य विचार मनात येत आहेत. पण या निमित्ताने मला पत्रकार म्हणून, एक युवा पत्रकार, कारण की मी युवकांविषयी आणि महिलांविषयी लिहित होते, त्यांच्या ज्या समस्या आहेत त्या मांडण्याचं काम मी बरीच वर्ष केलेलं होतं. म्हणून मला अतिशय ही बातमी तळमळीने मांडावीशी वाटली आणि हा एक विचार, ही एक कल्पना मला मांडावीशी वाटते आपल्या सगळ्यांपुढे, की आपण तरुण मुलं मुली सगळेजणं नाक्यावर कुठे कुठे भटकत असतो, खात असतो इकडे तिकडे उभं राहून, तर रस्त्यात किती वेळा आपण असं दिसत असतो. तर मला खरंच असं वाटतं की असे नव्या काळातले जॉब्स आपल्याला निर्माण करता येतील का, की ज्याच्यामुळे चांगले जे खरंच तरुण मुलं मुली आहेत, ज्यांना खरोखर काम करायची इच्छा आहे, तर त्यांच्यावर ही जबाबदारी दिली. आणि जसं लहान मुलांसाठी आया असते किंवा त्यांना पाळणाघरं असतात, तशी या ज्येष्ठ नागरिकांसाठी घरात केअरटेकर म्हणून आपण काही एक व्यवस्था समाजातच टोटली निर्माण करू शकतो का, असा एक विचार मला खूप मनात तीव्रतेने आला आणि तो मांडावासा वाटला. म्हणून मी हा व्हिडिओ करते आहे. अनेक जणं म्हणतील की जे मुलं मुली येतील त्यांच्यावर विश्वास कोणी ठेवायचा? तर मला वाटतं की पोलीस आहेत आपल्याकडे, आपलं प्रशासन आहे, आपले मुख्यमंत्रीही आहेत, जे हा विचार करू शकतात की अशा पद्धतीने सुद्धा एक जॉब तरुण मुलींना देता येतील की. आणि फार त्याच्यासाठी त्यांना काय सॅलरीड किंवा असं देण्याची गरज नाही आहे. एक नॉमिनल त्यांना काही चार्जेस दिले, तेवढ्या वेळ 2 तास घरात कोणी नाही आहे आणि मदतीला येऊन थांबण्यासाठी कोणी तरुण मुलगा किंवा मुलगी तुम्ही ठेवलीत, तर त्याचे काय, त्या तासानुसार 1000 रुपये, 2000 रुपये असे किंवा त्याच्याहूनही कमी समजा त्यांना दिले, तर त्याही मुलांना रोजगार मिळेल. आणि ही जी गुन्हेगारी वाढली आहे, कारण की तरुणांनाही काम नाही आहे हाताला, तर मला असं वाटतं की तरुणांच्या हाताला काम अशा पद्धतीने देता येईल. आणि हे जे ज्येष्ठ नागरिक घराघरात एकटे असतात, त्यांना थोडीशी का होईना मदत सोबत, थोडा वेळ कोणीतरी आपल्याशी बोललं की सुद्धा बरं वाटतं. तर अशा पद्धतीने आपण विचार करू शकतो का, ही एक मला कल्पना आपल्या मुख्यमंत्र्यांना त्यांना सुचवावीशी वाटली. आणि त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी दुसरा कुठला मार्ग नव्हता, म्हणून मी हा व्हिडिओ बनवते आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला, ही कल्पना आवडली, तर मला कमेंट करून जरूर सांगा तुमचं काय मत आहे आणि ह्याविषयी. आणि तुम्ही हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत पोहोचवा किंवा पोलिसांपर्यंत पोहोचवा, तर कदाचित आपल्या समाजात काहीतरी ठोस एखादा बदल घडवण्यात माझासुद्धा हातभार लागेल. थांबते. धन्यवाद.